नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचा येणार आहे, कालचा आणि आजचा थोडासा. तर मस्त सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर सगळं झाडलोट केल्याच्या नंतर आमच्याकडे काय गाया गुरं काय नाही आहे, त्याच्यामुळं फक्त घरातलंच झाडलोट करायचं, साफसफाई करायची आणि त्याच्यानंतर घरातलेच कामं असतात. इथंसुद्धा शेतामध्ये मी काय अजून गेले नाही. गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथलंसुद्धा दाखवीन. मस्त सकाळी सकाळी असा गरम गरम थंडीमध्ये चहा ठेवला आहे आणि दूध पण गरम करायला ठेवले. दूध आमचं येतं रोज अर्धा लिटर. तर चहा पाण्यापुरतं आणि कोणी माणसं पण येतात, तर आता थोडंसं जास्त मागवले. तर ते पण आता मी इथं तापायला ठेवलं. चहा पण उकळायला मांडलेला आहे. इकडं सकाळी सकाळी चुलीवर पाणी पण तापतंय, कारण गॅस पण आहे पण चुलीवरच पाणी तापवतात, कारण सरपण भरपूर आहे. त्याच्यामुळं खाली इकडं चूल बनवलेली, तर त्याच्यावरच पाणी एकदम मस्त तापत आहे. आणि तिथंच जवळ आंघोळीचं पण आहे खाली साईडला. तर गावाकडचं असंच असतं, चुलीवर पाणी, बाहेर असं मस्त वातावरण थंडीमध्ये. तर मस्त पाणी पण तापलेलं आहे. त्याच्यानंतर मग चहा बनवला. इथं मिस्टरांना पण चहा दिला आहे. सासरे इकडून बसलेले इथं. सकाळी सकाळी थंडीमध्ये सगळ्यांना चहा प्यायचा असतोय. तर इथं त्यांना पण थोडासा नाश्ता दिला आहे, खारी आणि चहा, आणि आम्ही पण घेतला. म्हटलं आता चला चहा पाणी झाले तर स्वयंपाक करून घेऊया. तर आज मी स्वयंपाकामध्ये सकाळी थोडीशी करडीची भाजी बनवते. तर करडीची भाजीची काय पेंडी दाखवली नाही तुम्हाला, डायरेक्टच मी काय केलं, धुवून आणि कापून थोडीशी उकळामध्ये आबडधोबड कुटून घेतली. त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं बेसन पीठ लावलं आणि लसूण सोलून घेतला, बारीक असा फोडून घेतला. आणि त्याच्यानंतर आता भाजी फोडणीला टाकते. तर करडईची भाजी लाल तिखटावरची खूप भारी लागते, आणि बनवताना लाल तिखटाचीच बनवते पातळ, त्याच्यामुळे ती चवीला चांगली लागते. तर मी आता लसूण जास्त टाकला करडईच्या भाजीला, आणि कुठल्याही पालेभाज्याला लसूण जेवढा जास्त टाकताल तेवढी छान लागते. तर मी याच्यामध्ये लाल तिखट टाकले, लसूण जिरे घातलेलं, मस्त असं उकळी येऊ देते. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला जी करडीची भाजी मी कुटून थोडीशी घेतली होती, त्याला पीठ लावलं. आणि पीठ लावल्याच्या नंतर आदान आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हटवून घेतली. तर तोच माझा आता इथं स्वयंपाक चालू आहे. आणि भाकरी पण बनवायची आता ज्वारीच्या. तर आज काय चपाती वगैरे बनवली नाही, फक्त भाकरीच, कारण गावाला चपातीची एवढी काही जास्त गरज लागत नाही. त्यांना भाकरीच लागतात, पेशंटला पण ज्वारीची भाकरी लागते आणि आम्हाला बाजरीच्या करतो. तर असं छानपैकी इथं भाजी करायचं काम चालू आहे माझं. म्हणलं भाजी करून घेऊया, तोपर्यंत बाकीचे काम आवरते. सगळे आवरून घेतले, आंघोळ वगैरे, कपडे हे सगळे करून घेतले. नंतर गरम गरम स्वयंपाक करते. पेशंटला सकाळी नाश्ता दिलेला आहे, त्याच्यामुळं आता करडीची पातळ भाजी, ज्वारीच्या भाकरी असं चाललेलं आहे माझं गावाकडचं स्वयंपाक. कारण आता तुम्हाला इकडचंच पाहायला मिळेल, गावाकडचं तिकडचं काय मिळणार नाही, मुंबईचं. तर मस्त अशी छान तरी आली करडीच्या भाजीला. मस्त जरा वेळ शिजू देते, अजून जरा पातळ आहे. चांगली शिजली ना तर चव चांगली येते. त्याच्यानंतर जेवणं वगैरे करून घेतले. थोडीशी ज्वारी दारामध्ये, तिथं पाणी सोडायचं होतं, तर पाईप लावून घेतला आणि मस्त ज्वारीला पाणी देत आहे. तर आता इथे छान पाणी चालू आहे आणि मी पण ज्वारीला पाणी सोडलेलं आहे थोडंसं दारामध्ये. तर आता संध्याकाळी 4 वाजले. परत पेशंटच्या नाश्त्याची वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे म्हणलं चला थोडासा त्यांना पण नाश्ता बनवून देऊया. तर इथं रव्याची खीर बनवून देते त्यांना पातळ, न साखर टाकता, फक्त थोडंसं मीठ आणि ह्याच्यामध्ये शिजवून घेतलं आहे चांगला भाजून तुपामध्ये. आणि असा मस्तपैकी इथं रव्याची खीर बनवून देते पातळ पेस्ट. तर छान लागते ही पण. पेशंटला अशा पद्धतीने दिलं ना तर थोडंसं कमजोरी पण कमी होते आणि ताकद येते. तर इथं तेच काम चालू आहे. आता हे प्लेटमध्ये त्यांना नेऊन देते. परत माझं संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी. तर चला मग, संध्याकाळचं लाईट लवकरच जाते, तर दिसतच असेल थोडीशी आंदूक आंदूक दिसते, कारण लाईट कमी आहे, त्याचं पॉवर कमी आहे लाईटीचा. त्याच्यामुळं म्हणलं चला संध्याकाळी. आता अजून स्वयंपाकाचं काय तुम्हाला दाखवलं नाही. स्वयंपाक आवरून घेतला, जेवण वगैरे केले. त्याच्यानंतर आता मला भांडे पण घासायचे. तर कसं थंडीमुळं संध्याकाळी भांडे घासून ठेवलं ना तर सकाळी थोडंसं लेट उठलं तरी पण चालतं. तर तेच इथं आमचं बोलणं पण चालू आहे. आणि
कामं पण चालू आहे. तर संध्याकाळचे सगळ्याचे जेवणं वगैरे झालेत. सगळे जिकडं तिकडं जाऊन झोपलेत घरांनी. फक्त मी आणि सासरा दोघंच जागे येतं. कारण ते पण लवकर झोपत नाहीत आणि मला पण तिकडची सवय त्याच्यामुळे लवकर झोप येत नाही. तर मी आता इथं भांडे घेतलेत घासायला. भांडे घासून घेते आणि सकाळी थोडंसं मग थंडीमुळं काही घासायला नको वाटतं. गार पण लागते ना जास्त. तर मस्त आता संध्याकाळची लाईट थोडीशी कमी जास्त होती. सगळं पसारा वगैरे आवरून ठेवलाय, दिसतच असेल. पूर्ण किर्र अंधार आहे समोर. जेवढ्या जाग्यात लाईट आहे तेवढ्यातच उजेड दिसतोय. समोर पाहिलं तर पूर्ण अंधार आहे बाजूला. लाईटिंग जिथवर आहे तिथवरच उजेड पडतो. तर आता ही दुसऱ्या दिवशीची सकाळ. तर म्हटलं चला चहा पाणी वगैरे आवरून घेतलं, थोडंसं पीठ मळून घेतलं. आज आमच्याकडे ना कामावाले येणार आहेत बाथरूमचं टॉयलेट बाथरूमच्या लाद्या बसवायच्या, त्याच्यामुळे म्हणलं चला आज पटकन स्वयंपाक आवरते आणि बाकीचे पण कामं आवरून घेते. त्याच्यामुळे सकाळी लवकर चहा पाणी वगैरे करून घेतलं आणि आता मी इथं मस्त वालाच्या शेंगाची ताज्या ताज्या भाजी करणार आहे. तर काळ्या मसाल्यात गावरान पद्धतीची वालाची शेंग रश्श्यामधील ती बनवते. त्याच्यामुळे वालाच्या शेंगा तोडून आणल्यात आणि बसले निवडत. चांगल्या निवडून घेते आणि नंतर मसाला वगैरे सुद्धा भाजायचा आहे. तर हेच काम माझं सकाळी चालू आहे. थोड्याशा 1-2 भाकरी बनवते, ज्वारीच्या बाजरीच्या चपात्या. इकडं झाकून ठेवलेलं आहे थोडेसे धान्य वगैरे. मस्त अशा हिरव्या गार वालाच्या शेंगा आहेत आणि आत्ताच तोडून आणलेत मी चहा प्यायल्याच्या नंतर, ताज्या एकदम. तर आता इथं डिशमध्ये मस्त मोडून ठेवल्यात. तर चपात्या पण झाल्या बनून. आता भाकरी बनवते. 5-6 चपात्या बनवल्या आणि 2 बाजरीच्या भाकरी, 2 ज्वारीच्या भाकरी. आणि इथं मसाला काढलाय, शेंगदाणे, त्याच्यानंतर कारळं धने, मिरची, फुटाणे असं सगळं भाजीला मसाला काढलेला आहे. तो मसाला चांगला बारीक वाटायचा, म्हणजे आधी भाजून घ्यायचा आणि नंतर मस्त उखळामध्ये कुटून पाट्यावर वाटायचा, पाटा आणि वरवंट्यावर. तर आज मस्त तुम्हाला गावरान पद्धतीने वालाची शेंग पाट्यावर वाटून आणि उखळामध्ये कुटून असा मसाला तयार केलेला आहे. तर तो पाहायला मिळेल. त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर बघितलं ना, इकडं छान मी आता कुटून घेते उखळामध्ये. ह्याची काय चव एकदम अप्रतिमच लागते. खूप टेस्ट भारी येते या उखळामध्ये कुटलेल्या मसाल्याची. पाट्यावर वाटून कांदा वगैरे मी चुलीतच भाजून घेतला आहे आणि वालाच्या शेंगा चांगल्या परतून घेते. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे, थोडासा नॉर्मल. कारण मिरची मी टाकली होती भाजायला मसाल्यामध्ये, ताजी ताजी एकदम वाळलेली. तर आता इथं कालवण मी कडाला टाकते. मस्त काळा मसाला सगळा मी पाट्यावर बारीक वाटून घेतला आहे. आता वाटताना एखाद्या दिवशी दाखवेन तुम्हाला, कारण कॅमेरा धरायलाच कोण नव्हतं. मी मग वाटून घेतलं. मस्त कुटलेलं तर पाहिलंच असेल तुम्ही. छान लागतं अशा भाज्या. आम्ही ते नेहमी मिक्सरवरच खातो तिकडं, पण आता इथं आल्याच्या नंतर ही पण मस्त गावठी पद्धतीने वाटून आणि कुटून छान लागते भाजी. तर भाजी काढायला टाकते आणि भाकरी वगैरे तर करून झालेलं आहे आता. चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. मस्त आता इथं भाजी शिजवून घेते आणि कामवाल्याची पण यायची वेळ झाली. आता 9:30-10 वाजत आले आता. तर त्यांना सिमेंट वगैरे काय लागेल ते घेऊन आलेत कालच. तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवीनच की कुठलं काम केलं आहे, बाथरूमचं कसं केलं आहे. चला मग आता परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. मस्त